गाईज व्हॉट्सअप. थँक्यू फॉर वॉचिंग माय न्यू व्लॉग. मी चाललो आहे नागपूरला ताडोबा नॅशनल पार्क. तर बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतं आहे ते. आणि जर्नी स्टार्ट झालेली आहे. बोरिवलीपासून आपण पर्पल बसने ट्रॅव्हल करतो आहे. एकदम कम्फर्टेबल सीट आहे आणि खूपच छान असा प्रवास होणार आहे हे मला गॅरंटी पण आहे. सो जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टाईम झाला आहे 9:30 आणि आता डिनर करून आम्ही डिनर झाला आहे सगळ्यांचा. सो दॅट्स इट. बिर्याणी खाल्ली मी. एकदम बेकार होती बिर्याणी, एकदम बेकार. काही टेस्ट म्हणजे त्याच्यात टेस्ट काही नव्हतीच. आणि आता निघालो मी कसारा घाटामध्ये कुठल्या तरी ढाब्यावरती थांबलेली. इफ यू कॅन सी हॉटेल पाराडी काहीतरी आहे. वर्स्ट बिर्याणी आजपर्यंत मी खाल्लेली हीच होती. सो दॅट्स इट अँड वी विल होप. बस एवढंच होतं. आता भेटूया उद्या नागपूरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तोपर्यंत मी ही बुक आपण जी आणली आहे आपली पार्टनर वाचायचा प्रयत्न करा. हे स्टुपिड लोकांनी ते लाईट दिले आहे पण ती लाईट पण बंद आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला जे काय करता येईल ते बघून आपण काय करणार नाही. हे आहे ते. आता तुम्हीच सांगा मला तुम्हाला काय दिसतंय. हॉटेल पराडी. पण ते मध्ये जे आहे ना ते RRIS ह्याची लाईट गेली आहे त्यामुळे ते दिसत नाही आहे. तर ते हॉटेल पॅराडाईज आहे. डोंट जज मी, ओके. दॅट्स इट. आणि मी ही बुक घेतली होती वाचण्यासाठी. बट इथे जे यांचं आहे ना सिस्टम एकदम म्हणजे बाकी सगळं छान आहे. ह्यांनी लाईट दिली ना ती चालूच होत नाही. उगाचच खेळण्यासाठी दिली आहे मला. व्हॉट चालू चालू होत नव्हते आणि आता कॅमेरामध्ये. बाय बाय हॉटेल पराडी हॉटेलला बाय करूया. हॉटेल पॅराडाईज वर्स्ट बिर्याणी एवर. आता 12:30 वाजलेत आणि ते एका कार्यक्रमासाठी आपण थांबलेलो. कार्यक्रम तुम्हाला माहिती नसेल तर इथे बघा. ह्या कार्यक्रमासाठी थांबलेली गाडी. वेळच्या वेळी कार्यक्रम करणं ही काळाची पण गरज आहे आणि बॉडीसाठी पण चांगलं असतं. हे आहे DNRचं तिकीट आपण घेतलेलं आहे. 300 रुपये आहे नागपूर ते चंद्रपूरसाठी. आत्ता टाईम आहे 10:05 आणि गाडी आहे आपली 11 वाजता. तर आता एवढा टाईम इथे काय करायचा. मग आता आपण काय करायचं तेच मला माहिती नाही आहे. ते बघू आपण काय खायला प्यायला भेटतं आहे का. भेटलं तर चांगलंच आहे. भूक पण लागली आहे थोडीशी. चेहऱ्यावरून बघू शकतो फ्रेश वगैरे काही इथे होण्याचा तर चान्सच नाही आहे. आणि त्याच्यात हे पिंपल्स येत आहेत ना तर वाटतं एकदम नागपूरमध्ये. बट नाही सकाळचा वेळ असल्यामुळे पण तसं असेल कदाचित. तर आता मी
त्या बस स्टॉप जिथे असणार आहे तिथून थोडंसं पुढे चालत येऊन काहीतरी नाश्त्याला बघतो. इथे काय आहे बघतो, काहीतरी आहे इथे. आहे इथली लँग्वेज जर भाषाचं आपण बघायला गेलं तर याच्यामध्ये एक असं गाणं बोलल्यासारखं आहे. म्हणजे काय बोलायचं असेल तर मी आता चाललो ना आता मी चाललो ना, आता मी थोडंफार खाऊन वाट बघतोय ना बसची. पण बस तर काय अजून येतच नाही ना. 11ची बस आहे ना. आता काय करायचं, आता काहीच करू शकत नाही ना. बसची वाट बघतच असतो मी. बस यायची वेळ बघतोय. 11ची बस आहे ना. 11ची बस राहते आपली. बरं झालं इथं बसायला तरी जागा भेटेल का नाही. नाही बसायला भेटेल. गाडीमध्ये भेटले ना सीट. Wait is finally over, guys. Here we are. Finally. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. व्याघ्रभूमीत आपले स्वागत आहे. थँक्यू. पोहोचलो आम्ही गेटवर. पैसे दिले त्यांना मला. नाईस. आता आपण चाललो आहे ट्रेलवरती. बघूया आपल्याला टायगर दिसतोय की नाही. कॅमेरा घेतला आपण सोबत आणि दॅट्स इट. मोहर्ली गेटमधून आपण जाणार आहेत आय गेस. ताडोबा अंधारी टायगर रिझर्व मोहर्ली गेट. इथे काहीतरी नाश्ता करू आपण. फायनली आता आज सायटिंग झालं आहे आणि आय एम व्हेरी हॅपी. फोन अलाउड नाही आतमध्ये म्हणजे सफारीमध्ये. सो कॅमेरा अलाउड आहे. तर कॅमेऱ्यामध्ये जे काही मला व्हिडिओज काढता आले टायगर्सचे फोटो ते मी तुम्हाला दाखवतो. आता थोडासा नाश्ता करायची वेळ आहे. तिकडे मागे तिकडे त्या स्टॉपवरती नाश्ता करणार आहे. नाश्ता करून झाल्यावर तुम्हाला मी बी दाखवतो. मी मज्जा आली खूप मस्त.
वेल आता थोडंफार खाल्लेलं आहे आणि काय एक्सपिरियन्स जेव्हा टायगर तुमच्या समोर येतो ना, एकदम खतरनाक एक्सपिरियन्स आहे. आणि म्हणजे खरं म्हणजे मस्तच एक्सपिरियन्स आहे. एकदा तरी लाईफटाईममध्ये यायलाच पाहिजे. इथे काय काय इन्सिडेंट असे झालेले आहेत की फोनमुळे काय काही लोक टायगरसोबत सेल्फी काढायला गेल्यानंतर ते जिप्सीमधून खाली पडले डायरेक्ट टायगरच्या रेंजमध्ये. बट जे काही ऑफिसर्स अवेलेबल होते जिप्सीमध्ये त्यांच्या तत्परतेमुळे त्यांचा जीव वाचवण्यात आला. मग तेव्हापासून जिप्सीमध्ये सफारी करताना फोन ते त्यांच्या लॉकरमध्ये ठेवतात आणि कॅमेरा असेल तर कॅमेरा यूज करू देतात.
आता टाईम झालेला आहे निघायचा. आपण बोलूया टाटा बाय बाय ताडोबा अंधारी टायगर रिझर्वला, कारण खूप छान झालेली आहे ही ट्रिप. आय वॉजंट एक्सपेक्टिंग दिस ट्रिप टू बी दिस अमेझिंग, बट आणि खूप छान झालं आहे ॲक्च्युलीमध्ये. टायगर्स दिसले आपल्याला, जे की तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे तर नक्कीच तुम्हाला दिसले असतील. मला हा व्हिडिओ म्हणजे आता मी कपडे ऑलरेडी चेंज केले आहेत आणि ही आहे ताडोबाची हॅट. काहीच रिलेशन नसताना पण मी कॅबचा शो ऑफ करतोय. सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे आपण आता निघतोय. 4 वाजताची आपली कॅब येते इकडे घ्यायला आपल्याला. आणि तुम्ही नक्कीच येऊन बघायला पाहिजे ताडोबा. ऑलमोस्ट आय गेस खूपच अमेझिंग आहे एक्सपिरियन्स. आणि कॅब आलेली आहे तर दिसेल इथून तुम्हाला कॅब. येस. सो जर तुम्ही मुंबईमधून बघत असाल तर कसं यायचं, तर मी बोरिवलीमधून मुंबईमधून कसं गेला. मुंबईमधून आपल्याला डायरेक्ट चंद्रपूरसाठी बस असतील की नाही माहिती नाही. मी तर यांनी आलो, काय बोलतात त्याला, हे असं आठवत नाही आणि ब्लॉगर बनायचं तुला. ओके, आपण परत स्टार्ट करूया. मुंबईमधून आपण आलो पर्पल बसने नागपूरला. नागपूरमधून आपण आलो DNR बसने चंद्रपूरला. चंद्रपूरवरून आपण ऑटोने आलो पद्मापूर गेटला आणि पद्मापूर गेटवरून आपण आलो आतमध्ये ताडोबामध्ये. ओके, ॲज सिम्पल ॲज इट इज. आणि मग जर तुम्हाला इथे स्टे करायचं असेल तर इथे अमेझिंग खूप छान असे सुंदर रिसॉर्ट्स पण आहेत आतमध्ये, जे की क्वाईट हे आहेत, काय म्हणतात त्याला, हेवी आहेत जरासे. पर नाईट 4000 इज लाईक क्वाईट अ डील. आणि मग तिथे पण तुम्ही स्टे करू शकता. असे बरेचसे हॉटेल्स पण आहेत तिथे. जेवणाची पण अप्रतिम सुविधा आहे. गावातलेच काही नवीन उद्योग हॉटेल्स वगैरे आहेत जेवणाचे, ते पण तुम्ही यूज करू शकता. आणि प्रत्येकाने एकदा तरी ताडोबा अंधारी टायगर रिझर्वला भेट द्यायलाच पाहिजे. कारण जे तुम्ही असं 1 to 1 जे टायगर बघता ना, ते असं टी व्हीतलं बघून जे काय आपण बघतो ना टी व्हीमध्ये, ते कम्प्लिटली डिफरंट आहे. आम्ही टायगर सफारी करत असताना त्या टायगरनी एका झाडावरती त्याची मार्किंगसाठी सुसू केलेली. सिम्पल भाषेत सांगायला झालं तर सुसू केलेली. तर तिचा स्मेल पण आम्हाला आला आणि टायगर काय दिसत नव्हता. मग तो स्मेल घेऊन पण आम्ही एकदम एक्सायटेड झालो की आता तरी दिसेल. तो स्मेल पण आम्हाला अनुभव करता आला टायगरचा. आणि खूप अमेझिंग दिसले टायगर. बेबीज पण, टायगर्सचे कब्स पण दिसलेले, पण ते जरा झाडांमध्ये होते ना, डेन्स झाडांमध्ये होते, त्यामुळे ते काय शूट करता आले नाही. बस खूपच अमेझिंग एक्सपिरियन्स होता. आणि तुम्ही नक्की एकदा तरी टायगर रिझर्वला यावं अशी विनंती, आवाहन, रिक्वेस्ट. बिकॉज मी जे बोलतो आहे ते काय तुम्हाला वाटेल म्हणजे मला पण तसं वाटतं आहे. बट इथे येऊन जे तुम्ही एक्सपिरियन्स कराल ते खूपच अमेझिंग असणार आहे. कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये सांगा माझी हॅट कशी वाटली. ही ॲक्च्युली तुम्ही
दोन प्रकारे वापरू शकता. एक अशी आणि ह्याला सरळ करून उलटी करून अशी पण आपण वापरू शकतो. नाईस ना, मस्त. तर हाच होता आपला व्लॉग. आणि कॅब तर आली आपली. आता निघूया आपण. मे बी इथून आम्ही आता जाणार, आम्ही म्हणजे मी आणि भाऊ. इथून मी आता जाणार नागपूरला. नागपूरसाठी डायरेक्ट कॅब केली आम्ही आणि मग तिथून डायरेक्ट बोरिवलीसाठी बस आहे. सो दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. होप यू लाईक्ड इट. आशा करतो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जर तुम्ही काय करत नाही. मग कसं बनवू व्लॉग. आता आपण निघूया. ही वायफळची 7 मिनिटाची बडबड कशी वाटली हे शेवटची, जर तुम्ही शेवटपर्यंत बघत असाल तर ही 7 मिनिटाची बडबड तुम्हाला भेटेल ऐकायला. कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. टायगर्स जे तुम्हाला दिसले ब्लॉगमध्ये ते कसे वाटले ते नक्की सांगा, कमेंटमध्ये सांगा प्लीज. आणि काय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईज. नवीन नवीन व्हिडिओ आणि शॉर्ट्स तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन. थँक्स टू भाऊ ज्याने ही ट्रिप प्लॅन केली, ऑर्गनाईज केली, स्पॉन्सर केली, एव्हरीथिंग. सगळं काही ज्यांनी केलं त्याला आपण थँक्स बोलायचं विसरून गेलो. तर आत्ता इथे थँक्स बोलूया. थँक्यू सो मच भाऊ फॉर मेकिंग दिस ट्रिप, planning this trip and inviting me over for this wonderful experience. ताडोबा आणि ऑफकोर्स त्या 2 टायगर्सला पण थँक्यू ज्यांनी दर्शन दिलं. आणि थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर वॉचिंग. इथपर्यंत शेवटपर्यंत ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद. मराठी पण बिघडत चालले आणि व्लॉग बनवायचं.